स्वराज्याच्या सुवर्ण पुस्तकातला दुसऱ्या कोकण रक्षकाचा हा अध्याय. शिवपूर्व काळापासून अस्तित्वात असलेला हा घोसाळगड किल्ला तामन घाटमार्गे होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेलेला दुर्ग. जंजिरा, तळगड, घोसाळगड, तामनघाट, घनगड हे अशा व्यापारी मार्गांचं जाळं होतं. या मार्गे कोकणातील बंदरावर उतरणारा माल हा घाटमाथ्यावर नेला जाई. मूळ घोसाळगड किल्ला कोणी बांधला हे इतिहासात नक्की नाही, मात्र 16व्या शतकात हा किल्ला निजामांच्या ताब्यात होता. 1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. रघुनाथ बल्लाळांनी 7000 मावळे घेऊन तळे घोसाळे परिसर जिंकला व दर्या किनारा मोकळा केला असा उल्लेख सभासद बकरीमध्ये आहे. शिवरायांनी घोसाळगडाचे नाव वीरगड असे ठेवले. इसवी सन 1660 मध्ये सिद्धीने घोसाळगडाला वेढा घातला, पण महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची बातमी ऐकून सिद्धीने तो वेढा उठवला. त्यानंतर सिद्धी, आंग्रे, मराठे यांच्या ताब्यात हा किल्ला होता. पण 1818 मध्ये कर्नल प्रॉतरने हा किल्ला जिंकून घेतला. मिर्झा राजा जयसिंग सोबत केलेल्या तहाप्रमाणे शिवरायांनी जे 12 किल्ले स्वतःकडे ठेवले त्यात घोसाळगड किल्ला देखील होता. यावरून या गडाचे तत्कालीन महत्त्व लक्षात येते. गडाचा माथा आटोपता आहे. काही भक्कम बुरुज, तटबंद्या, समवेत त्यातील जंग्या, तसेच पाण्याच्या टाक्या, खांब टाकी आणि एक घडीव तोफ व मुख्य म्हणजे एक चोर दरवाजा आणि एक शौचकूप हे सर्व या किल्ल्यावरील उरलेले अवशेष आहेत, जे अजूनही सुस्थितीत आहेत. एका दिवसात करण्यासारखी ही किल्लेभ्रमंती आहे. फक्त ठळक सूचना ही की या किल्ल्यावर प्रचंड प्रमाणात मधमाशांचा व काही प्रमाणात माकडांचा वावर आहे. त्यामुळे कोणालाही न चितवता योग्य ती काळजी घेऊनच स्वराज्याच्या शिलेदारासमोर नतमस्तक व्हा. भगव्याला असं म्हणतात, मुक्त फडकताना पाहून नमन केलं व मीही आता निघतो पुढच्या किल्ल्याच्या भ्रमंतीला.